विद्यार्थी मित्रांनो, याआधी आपण जयश्री रुईकर यांचा चुडीवाला हा पाठ पाहत होतो. त्याचा पुढचा भाग आपण आज अभ्यासणार आहोत. पण तत्पूर्वी आपण आधी पाठामध्ये काय पाहिलं ते थोडक्यात जाणून घेऊ. त्यापूर्वी थोडंसं तुमच्याशी बोलते की मला वाटतं तुमचा अभ्यासही रोज चालू असणार आहे. ज्या पद्धतीने तुम्हाला मी सांगितलेलं आहे की शब्द लिहून काढा, जे तुम्हाला अवघड वाटतंय ते शब्द लिहून काढा, निबंधाचे वेगवेगळे विषय हाताखालून जाऊ देत, लिखाणाचा सराव ठेवा. या गोष्टी तुम्ही निश्चितच करत असणार आहात बाळांनो, कारण या गोष्टी जर तुम्ही केल्या, तुमच्याकडे आता भरपूर वेळ आहे, हे जर तुम्ही केले व्यवस्थितपणे तर तुम्हाला मराठी विषय अवघड वाटणार नाही. तुम्ही तुमच्या भाषेमध्ये मराठी म्हणजे तुमची भाषा, लिखाणाची भाषा देखील सुधारणार आहे आणि उत्तरही तुम्हाला व्यवस्थितपणे लिहिता येणार आहेत. त्यामुळे हा जो अभ्यास तुम्हाला मी सांगितलेला आहे तो रोज तुम्ही ठेवणं. अगदी 5 शब्द फार काही जड नाही आहेत की मराठीचे रोज 5 शब्द जे तुम्हाला अवघड वाटत ते शब्द तुम्ही लिहून काढा, त्यांचे अर्थ शोधण्याचा प्रयत्न करा. हे मी तुम्हाला वारंवार सांगते. आणि हे का सांगते तर हे आपल्याच फायद्याचं आहे आणि त्यामुळे ते तुम्ही नक्कीच करत असणार आहात असा विश्वास ठेवूनच मी पुढे जाते. आपण एकमेकांसमोर नाही आहोत, त्यामुळे जे काही तुम्हाला मी सांगते ते तुम्ही अगदी प्रामाणिकपणे करत असणार आहात यावरती मी विश्वास ठेवून आहे. त्यामुळे जो सांगितलेला अभ्यास आहे तो व्यवस्थित करा, रोज वाचन करा. जी काही प्रश्न उत्तरं मी तुम्हाला लिहून दिलेली आहेत ती वाचत चला. ती एकदा वाचून न बघता लिहून काढण्याचा प्रयत्न करा. तुमचा सराव नक्की होईल. ठीक आहे. आता आपण पुढच्या भागाकडे वळणार आहोत. पण जसं सांगितलं मी तुम्हाला सुरुवातीलाच की त्याआधी आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये काय पाहिलं, काय अभ्यासलं ते आपण जाणून घेणार आहोत. की जयश्री रुईकर यांचा हा पाठ आहे आणि अब्दुल जो आहे तो एक बांगडीवाला आहे, तो एक कासार आहे आणि अगदी त्याचा पूर्वापार चालत आलेला हा जो धंदा आहे, वडिलांपासून चालत आलेला हा जो व्यवसाय आहे त्याचा, आणि तोच व्यवसाय करण्यामध्ये त्याला तो संतोष मानतोय, आनंद मानतो आहे. आणि त्याचसोबत तो तपोवनामध्ये वर्षातून 2 दिवस तरी, 2 सणांना तरी तो आवर्जून जात असतो. एक आहे संक्रांत आणि दुसरी आहे ज्येष्ठ पौर्णिमा. या संक्रांतीला आणि ज्येष्ठ पौर्णिमेला तपोवनात तो का जात असतो तर तपोवनातील कुष्ठरोगी महिलांना तो बांगड्या भरण्याचं काम करण्यासाठी तो जात असतो. आणि तपोवनातील कुष्ठरोगी महिलांना तो बांगड्या भरण्यासाठी जात असतो आणि प्रत्येक वेळी, दरवेळेस शन्नो त्याची पत्नी जी आहे ती त्याला सतत अडवत असते जाताना. आणि तिला हे कळत नाही. ती म्हणते की काय ठेवलंय तपोवनामध्ये. जर भर संक्रांतीच्या दिवशी, सणाच्या दिवशी तुम्ही इथला उद्योग सोडून, इथला व्यवसाय सोडून तुम्ही तपोवनामध्ये जाता, त्याच्यामुळे तुम्हाला 4 पैसे तर काही मिळत नाही, उलट धंदाच बुडतो त्याच्यामुळे, असं तिची सततची आणि रोजची कुरकुर चालू असते त्याच्या पाठीमागे. पण अब्दुल जो आहे तो तपोवनामध्ये जाण्याचं काही थांबवत नाही, कारण त्या स्त्रियांना बांगड्या भरत असताना तो भरण्याचा जो आनंद आहे तो आनंद त्याला पैशांपेक्षा लाख मोलाचा वाटतो. इतरांच्या सुखात सुख मानून जगणारा हा अतिशय संवेदनशील असा अब्दुल जो आहे, तो अब्दुल हे काम जे करत असतो ते कुठल्याही प्रकारच्या मोबदल्याशिवाय तो हे काम करत असतो. दाजी साहेबांचा आपण उल्लेख इथे पाहिला की तपोवन त्यांनी 1950 साली सुरू केलेलं होतं. डॉक्टर शिवाजीराव असं त्यांचं नाव. तर दाजीसाहेब पटवर्धनांनी हे तपोवन अमरावतीमध्ये निर्माण केलेलं होतं. कोणासाठी तर या कुष्ठरोगी महिलांसाठी, मुलींसाठी. कारण ज्यांना समाजाने झिडकारलेलं आहे, ज्यांना स्वतःच्या नातेवाईकांनी झिडकारलेलं आहे, वाळीत टाकलेलं आहे, समाजाच्या बाहेर टाकलेलं आहे, त्यांचा स्वीकार ते करत नाहीयेत. तर असे जी लोक आहेत, ती कुष्ठरोगी जे आहेत त्यांच्यासाठी दाजी साहेबांनी उभारलेलं हे तपोवन आहे. आणि त्या तपोवनामध्ये
शक्यतो सामान्यतः कुणीही जायला तयार होत नाही, कारण प्रत्येकालाच भीती वाटत असते की कुष्ठरोग, खरं तर हा संसर्गजन्य रोग नाही आहे, पण तरीही कुष्ठरोगी म्हटलं की लोकांचे चेहरे वेडेवाकडे होतात आणि अशा पद्धतीने त्यांच्याकडे बघितलं जातं की त्यांना सुद्धा कुठेतरी आपुलकीची गरज असते, प्रेमाची गरज असते, पण ती द्यायला समाज कधीही तयार नसतो. आणि म्हणून समाजाने अशा लोकांना बाहेर टाकलेलं होतं, वाळीत टाकलेलं होतं. तर अशा लोकांना दाजीसाहेबांनी तपोवनासारखी वसाहत निर्माण करून तिथे त्यांना स्वाभिमानानं जगण्याची एक दिशा दाखवलेली होती. आणि अब्दुल्ला दाजीसाहेबांचं हे काम फार मनाला भावलं होतं, आवडलेलं होतं, आणि म्हणून तो तपोवनामध्ये जात होता त्या स्त्रियांच्या हातामध्ये बांगड्या भरण्यासाठी. आणि त्याला तो खूप आनंद वाटायचा. पण त्याची पत्नी मात्र आहे, शन्नू जी आहे, तिला मात्र त्या गोष्टीचा फार राग येत होता. पण तपोवनातील महिलांना मात्र तो देवदूतासारखा वाटायचा, कारण ते 2 दिवस म्हणजे त्या वसाहतीमध्ये ते चैतन्याचे दिवस असायचे. गडबड गोंधळ, सगळा आनंदाची गडबड, आनंदाचा गोंधळ, आनंद, सगळीकडे आनंद आणि आनंदच. एक चैतन्यमय वातावरण. जिथे एरवी मात्र शुकशुकाट असतो, तिथे मात्र अब्दुल आल्यानंतर जो काही एकच स्त्रियांचा गलका उडायचा, गलका म्हणजे गोंधळ उडायचा, तो अतिशय सुख देणारा असायचा. त्यांच्या चेहऱ्यावरती आनंद निर्माण करायचा असायचा. अब्दुलचं येणं म्हणजे त्यांना देवदूतासारखं वाटायचं. आणि त्यांचे हसरे चेहरे बघून अब्दुलला विलक्षण समाधान वाटायचं. असे तो नेहमी जात होता. बरेच दिवस गेले होते आणि एक दिवस रघुभैया जो आहे तो एक चिठ्ठी घेऊन आला आणि त्याने ती चिठ्ठी अब्दुलला वाचून दाखवली की ती चिठ्ठी मराठीतून होती. आणि म्हणून त्याने अब्दुलला वाचून दाखवली की चिठ्ठीत काय लिहिलेलं आहे की एक छोटेखानी कार्यक्रमाचं आयोजन दाजीसाहेबांनी तपोवनामध्ये केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये अब्दुलचा खास असा सत्कार होणार आहे. तर तो सत्कार, त्या सत्कारासाठी निमंत्रण म्हणून हे पत्र दाजीसाहेबांनी स्वतः अब्दुलला पाठवलेलं होतं. आणि कधीही लाभणार नाही असं सत्काराचं भाग्य त्याच्या वाट्याला आलेलं होतं. आणि त्यामुळे तो मनोमन खुश होता. शन्नो देखील त्यामुळे खुश होती. शन्नोला माहिती नव्हतं की नेमकं अब्दुल काय काम करतोय, कारण ती प्रत्येक वेळी टोकत असायची. हा, पण सत्कार म्हटल्यानंतर तिला मात्र छान वाटत होतं, अभिमान वाटत होता की अरे आपल्या पतीचा कुणीतरी सन्मान करते, गौरव करते. त्यामुळे त्या गोष्टीचा तिला आनंद होता. 2 दिवसांनीच सत्कार समारंभ होता आणि अब्दुल मनापासून आनंदी होता. पण तो पुन्हा पुन्हा विचार करत होता की माझा सत्कार करण्या इतकं मी मोठं असं कोणतं काम केलेलं आहे, हेच त्याला काही कळत नव्हतं. म्हणजे इतकं अगदी साधा मनुष्य, अगदी साधा, कुठल्याही प्रकारच्या अपेक्षा त्याची नव्हती. त्याला 4 पैसे मिळावेत अशीही त्याची अपेक्षा नव्हती. पण तरीही अब्दुल विचार करत होता की मी असं काय काम केलेलं आहे बरं की ज्यामुळे मला दाजीसाहेबांनी तपोवनामध्ये सत्कार समारंभासाठी बोलवलेलं आहे. त्याला हेच कळत नव्हतं. म्हणजे तो जे काही काम करतोय ते त्याच्या समाधानासाठी करत होतं, पण ते काम किती मोठं होतं हे त्याला माहिती नव्हतं, याची त्याला कल्पना नव्हती. त्याच्या पुढचा भाग आपण आज अभ्यासणार आहोत. मी पाठ वाचायला सुरुवात करते. आशा आहे की तुम्ही पुस्तक सोबत घेऊनच बसला असाल. त्यामुळे ज्या ज्या वेळेस मी वाचतेय त्या वेळेस तुमचं त्या पुस्तकामध्ये लक्ष असणं गरजेचं आहे. वाचायला सुरुवात करू? ठीक आहे. अब्दुल तपोवनात आला तेव्हा कार्यक्रम सुरू झाला होता. स्टेजच्या समोर बाजूला मांडलेल्या खुर्च्यांवर काही निमंत्रित पाहुणे मंडळी बसली होती. अब्दुलला त्यांच्याबरोबर बसायला संकोच वाटला. तो तसाच उभा राहिला. तेवढ्यात खुद्द दाजीसाहेबांनीच त्याला बोलावून जवळच्या खुर्चीवर बसायला लावले. सत्कार समारंभाच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली. सुरुवातीचे अध्यक्षांचे स्वागत वगैरे औपचारिक झाल्यावर दाजीसाहेबांनी बोलायला सुरुवात केली. अब्दुल बघतच राहिला. 84 वर्षांच्या वृद्धाचा ताठपणा, उंच सडसडीत देहयष्टी, तेजपुंज चेहरा, गौरवर्ण,
पांढरे स्वच्छ धोतर, त्यावर बंद गळ्याचा कोट आणि डोक्याला केशरी फेटा. या वयातही आवाजातला खणखणीतपणा आणि बोलण्यातली ऐट यामुळे अब्दुल भारावून बघत राहिला. दाजीसाहेब बोलत होते. बघा, निमंत्रण मिळाल्याप्रमाणे 2 दिवसांनीच कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमाच्या दिवशी अब्दुल तपोवनामध्ये जाऊन पोहोचला. पण तपोवनात त्याला पोहोचायला थोडासा उशीर झालेला होता. स्टेजच्या समोर बाजूला खुर्च्या मांडलेल्या होत्या आणि त्या खुर्च्यांवर काही निमंत्रित अशी मोठी पाहुणे मंडळी जी त्या कार्यक्रमाला दाजीसाहेबांनी बोलवली होती, त्या कार्यक्रमासाठी ती उपस्थित होती आणि त्यांच्या बरोबर बसायला त्याला संकोच वाटत होता. त्याला लाज वाटत होती की एवढी मोठी मंडळी आहेत आणि यांच्या सोबत मी खुर्चीवरती कसा काय बसायचं. ही किती मोठ्या पदावरची माणसं आहेत, किती मोठी मोठी कामं करतायत, चांगली समाजसेवा करतायत. आणि त्यामुळे मनामध्ये कुठंतरी त्याच्या एक संकोच होता की मी या मोठ्या मंडळींसोबत नाही बसू शकत. आणि म्हणून तो तसाच उभा राहिला. आणि मग दाजीसाहेबांनी ते पाहिलं आणि दाजीसाहेबांनी स्वतः त्याला बोलावून घेतलं आणि जवळच्याच खुर्चीवरती त्याला बसायला सांगितलं आणि सत्कार समारंभाच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली. मग सुरुवातीलाच अध्यक्षांचं स्वागत, आलेल्या पाहुण्यांचं जे काही स्वागत आहे पुष्पगुच्छ देऊन म्हणा किंवा इतर काही गोष्टी करून, असं औपचारिकता झाल्यानंतर, ही फॉर्मॅलिटी झाल्यानंतर दाजीसाहेबांनी मात्र बोलायला सुरुवात केली. आता पुढे इथे दाजीसाहेबांचं वर्णन केलेलं आहे. तुम्हाला असा प्रश्न विचारला जाऊ शकतो की दाजीसाहेबांचे वर्णन तुमच्या शब्दात लिहा. बघा, अब्दुल बघतच राहिला. 84 वर्षाच्या वृद्धाचा ताठपणा. 84 वर्ष वय होतं दाजीसाहेबांचं, पण कसे होते? अतिशय ताठ होते. उंच सडसडीत देहयष्टी. देहयष्टी म्हणजे अंगकाठी. उंच होते, सडसडीत, बारीक, पण देहयष्टी अशी मजबूत होती. तेजपुंज चेहरा म्हणजे तेजस्वी चेहरा. चेहऱ्यावरती एक प्रकारचं तेज दिसत होतं त्यांच्या. गौरवर्ण, गोरा रंग आणि पांढरे स्वच्छ धोतर त्यांनी नेसले होतं आणि त्यावरती बंद कळ्याचा कोट घातलेला होता आणि डोक्याला केशरी फेटा, केशरी म्हणजे भगवा फेटा घातलेला होता. आणि 84 वर्षाच्या वयात सुद्धा दाजीसाहेबांच्या आवाजातला खणखणीतपणा जो होता, म्हणजे स्पष्ट उच्चार, मोठा आवाज आणि तो बोलण्यातला रुबाब जो होता, ऐट, ऐट म्हणजे रुबाब जो होता, तो अतिशय स्पष्टपणे जाणवत होता, दिसत होता. एखाद्या तरुणालाही लाजवेल असं या 84 वर्ष व्यक्तीचं, दाजीसाहेबांचं एक व्यक्तिमत्व होतं. आणि ते पाहून अब्दुल भारावून गेला. त्यांच्याकडे बघतच तो राहिला. दाजीसाहेब बोलत होते. आता काय बोलत होते ते पाहू. रामानं सेतुबंधन केलं, पण त्यासाठी अनेकांचा हातभार लागला. अगदी लहानशी खार, पण तिनं सुद्धा आपल्या शक्तीप्रमाणे सेतुबंधनाला मदत केली. तशीच मदत या तपोवनासाठी देणाऱ्या काही व्यक्ती आम्हाला सुदैवानं लाभल्या आहेत. संक्रांतीला आणि ज्येष्ठ पौर्णिमेला बांगड्या भरण्याचा प्रस्ताव जेव्हा समोर आला होता, तेव्हा अनेक बांगडीवाल्यांना भेटून इथे येण्याबद्दल विनंती केली, पण कुणीही माझ्या विनंतीचा स्वीकार केला नाही. अब्दुल मियांनी मात्र स्वतःहून इथं येण्याचं आश्वासन दिलं आणि दरवर्षी न चुकता अब्दुल मियां इथं येतात. येथील भगिनींच्या जीवनात आनंदाचा वर्षाव करतात. वर्षातले 2 दिवस तपोवनात अतिशय आनंदाचे आणि उत्साहाचे असतात. कुठल्याही मोबदल्याची अपेक्षा न करता अब्दुल मियां न बोलवता दरवर्षी येतात. तपोवनातील स्त्रिया, मुलीबाळी त्यांच्या येण्याकडे डोळे लावून बसलेले असतात. अब्दुल मियांचे हे समाजकार्य, ही मानवसेवा खरोखरच फार फार मोठी आहे, अनमोल आहे आणि म्हणूनच आज त्यांचा सत्कार करण्याचं ठरवलं आहे. तेव्हा त्या सत्काराचा स्वीकार अब्दुल मियांनी इथे येऊन करावा.
बघा, फार मोठं कार्य होतं. एवढं मोठं व्यक्तिमत्व, जे समाजसेवक आहेत, थोर स्वातंत्र्य सेनानी होते दाजीसाहेब पटवर्धन. तर त्यांनी बोलायला सुरुवात केली आणि अब्दुल मात्र सगळं काही विसरून भारावून त्यांच्याकडे पाहत बसला. असं त्यांचं एक व्यक्तिमत्व होतं. त्यांनी बोलायला सुरुवात केली की रामानं सेतुबंधन केलं. आता रामायणातली ही कथा तर तुम्हाला माहितीच आहे की सीतेचं रावणाने हरण केलेलं होतं आणि मग ते तिला परत आणण्यासाठी रामाने जो सेतू बांधण्याचं काम केलेलं होतं, जे पूल बांधण्याचं काम केलेलं होतं, समुद्रातून पूल बांधण्याचं जे काम केलेलं होतं, त्या कामामध्ये अगदीच सगळ्यांनीच हातभार लावलेला होता, मदत केलेली होती. अगदी जी वानरं होती, ती वानरं, सध्या रामायण तुम्हाला माहितीच आहे, लॉकडाऊनच्या काळामध्ये तुम्ही पाहिलंच असेल रामायण. आणि त्याच्यामध्ये एक छोटीशी खार, अगदी एवढीशी खारुताई जी आहे, तिनं सुद्धा आपल्या परीनं मदत करण्याचा प्रयत्न केलेला होता. तिच्या शक्तीप्रमाणे तिला जे काही करता येईल, अगदी छोटे छोटे दगडं आणून तिनं दिलेली होती. तिला माकडांनी विचारलंही म्हणजे तिथं जे काही त्या सेतू बंधनासाठी मदत करणारी जी लोक होती किंवा हे जे वानर होते, त्यांनी सांगितलं सुद्धा की अगं खारुताई, तू एवढी छोटीशी आणि आमच्या पायाखाली आलीस तर मरून जाशील. पण ती म्हणाली की ठीक आहे, पण या चांगल्या कामासाठी मी काहीतरी केलेलं आहे याचं समाधान तरी किमान मला मिळेल, अशी काहीशी ती कथा आहे. आणि हे जे सेतुबंधनाचं काम आहे त्याच्यामध्ये म्हणजे सांगण्याचा मुद्दा काय की प्रत्येकानं या कार्यामध्ये आपला हातभार लावला होता, आपापल्या परीनं मदत केलेली होती. अगदी त्या छोट्याशा खारीची मदत सुद्धा फार मोलाची ठरली, फार महत्त्वाची ठरली. आणि म्हणून ते म्हणतात की अशीच मदत तपोवनासाठी देणारे जे काही व्यक्ती आहेत, ते व्यक्ती म्हणे आम्हाला सुदैवानं लाभली. हे आमचं सुदैव आहे, हे आमचं नशीब आहे की अशा तपोवनामध्ये येऊन हे कार्य करणं, या तपोवनाला मदत करणं, अशा व्यक्ती आम्हाला आमच्या नशिबानंच सापडलेल्या आहेत, मिळालेल्या आहेत. आणि त्याच्यामधलेच एक अब्दुल मियाँ, त्यांचा उल्लेख दाजीसाहेबांनी केला आपल्या भाषणामध्ये की संक्रांतीला आणि ज्येष्ठ पौर्णिमेला जेव्हा कुष्ठरोगी महिलांकडून बांगड्या भरण्याचा प्रस्ताव, ज्यावेळेस प्रस्ताव म्हणजे प्रपोजल, योजनेची मांडणी, की तेव्हा त्यांना वाटलं होतं की हा जो प्रस्ताव, कारण त्या स्त्रियांना आनंद असा कुठून मिळतच नव्हता. हे जे काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्यातून त्या आनंद शोधण्याचा प्रयत्न करत होता. कुठलाच सण त्यांच्यासाठी नाही, कुठलाच आनंद सोहळा त्यांच्यासाठी नाही. आणि मग किमान संक्रांत आणि ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी तरी आम्हाला सजण्याचा, नटण्याची एक संधी मिळावी म्हणून हा प्रस्ताव त्यांनी दाजीसाहेबांकडे दिलेला होता की किमान आम्हाला बांगड्या भरण्याचा तरी कार्यक्रम तपोवनामध्ये होऊ देत संक्रांतीच्या दिवशी आणि ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी. कारण त्यांना समाजानं, त्यांना त्यांच्या नातेवाईकांना झिडकारलं असलं तरी कुठंतरी त्यांच्या मनामध्ये त्यांच्याविषयी सुद्धा प्रेम होतं. आता ज्येष्ठ पौर्णिमेसारखा सण, पतीनंच पत्नीला कुष्ठरोग झालेला आहे म्हणून जर तपोवनात पाठवले, तरी तिच्या मनामध्ये कुठंतरी त्या सौभाग्याबद्दल, तिच्या त्या पतीबद्दल प्रेम होतं. आणि मग त्या सौभाग्याच्या सणा दिवशी आपणही छान नटावं, मोडावं, आपल्या पतीसाठी प्रार्थना करावी, असं कुठेतरी तिला वाटत असेल. संक्रांतीचा सण हा सुद्धा हळदी कुंकवाचा सण आणि भारतीय स्त्रियांमध्ये हळदी कुंकवाला फार जास्त मान असतो आणि ती भावना कुठेतरी त्यांच्या मनामध्ये होती. आणि म्हणून हे दोन जे सण आहेत, त्या दोन सणांना तरी किमान आमच्या हातामध्ये बांगड्या भरल्या जाव्यात, हा प्रस्ताव तपोवनात त्यांनी दाजीसाहेबांसमोर मांडलेला होता. आणि मग दाजीसाहेबांनी त्याच्यासाठी सगळ्या बांगडीवाल्यांना विचारलं होतं. आसपासच्या बांगडीवाल्यांना त्यांनी स्वतः जाऊन भेटून त्यांना येण्याबद्दलची विनंती सुद्धा केलेली होती. पण त्यांच्या विनंतीचा स्वीकार कुणीही केला नाही, कारण समाजाचा विचारच तसा होता. या कुष्ठरोग्यांबद्दल विचार करण्याची प्रवृत्तीच त्यांची वेगळी झालेली होती. आणि बांगड्या भरणार कसा? त्यांचे ते सडलेले हात, त्यांचे ते घाण वाहणारे जे हात आहेत,
फडकी बांधलेली, चिंध्या बांधलेल्या असे जे हात आहेत, आणि त्या हातांमध्ये बांगड्या भरायला, तो हात हातात घ्यायला सुद्धा बांगडीवाले तयार नाहीत. बांगड्या भरण्याचं तर काम दूरच राहिलं. आणि मग अशा हातांमध्ये बांगड्या भरायच्या, आणि शिवाय मग तपोवनात जाऊन आलेला आहे म्हणून समाजातील लोक आणखी काहीतरी बोलतील, ही कुठेतरी भीती मनामध्ये होती. कारण आपण समाजामध्ये राहतो, हा काय म्हणेल, तो काय म्हणेल, त्याला काय वाटेल, ह्याला काय वाटेल, याच गोष्टीचा आपण विचार करत राहतो. कारण आपल्याला प्रवाहासोबत जायचं असतं. या समाजामध्ये राहतोय म्हटल्यानंतर जो समाजाचा विचार आहे तोच आपला विचार, पण त्याच्याही पलीकडे जाऊन विचार करणारा, म्हणजे जो प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला पोहतो किंवा जातो, तो खऱ्या अर्थानं यशस्वी होतो असं म्हटलं पाहिजे आहे. कारण प्रत्येक वेळी संकट येतात आणि संकटांवरती मात करणं हे आपल्या हातामध्ये असतं. तर इथे हा कुठेतरी समाजाचा जो विचार होता, तर आपल्याला समाज काय म्हणेल, किंवा आपण जो धंदा करतोय किंवा आपण जो व्यवसाय करतोय बांगडीचा, तिथे मग गिराईक येतील का, स्त्रिया येऊन माझ्याजवळ बांगड्या भरतील का, असा प्रत्येक बांगडीवाला विचार करत होता, असा प्रत्येक कासार विचार करत होता. आणि म्हणून दाजी साहेबांनी जेव्हा तिथल्या बांगडीवाल्यांना विनंती केली, तेव्हा मात्र त्यांच्या विनंतीचा स्वीकार कुणीच केला नाही. पण एकच व्यक्ती अशी होती की ज्याने तो प्रस्ताव स्वीकारला, आणि तो होता अब्दुल मियांनी मात्र स्वतःहून इथे येण्याचं त्यांना आश्वासन दिलं. त्यांना सांगितलं की मी येतो, आणि ते दरवर्षी न चुकता अब्दुल त्या तपोवनामध्ये वर्षातले 2 दिवस जाऊन त्या स्त्रियांना बांगड्या भरत असे. आणि ते 2 दिवस तपोवनातले त्यांच्यासाठी, त्या स्त्रियांसाठी अतिशय आनंदाचे आणि उत्साहाचे असतात. आणि कुठल्याही प्रकारचा मोबदला, त्यांना फळाची अपेक्षा कधीच केली नाही, मला 4 पैसे जास्त मिळतील अशीही अपेक्षा केली नाही, किंवा हा मान सन्मान होईल माझा असंही त्याच्या मनामध्ये कधी आलं नव्हतं, किंवा त्या मान सन्मानासाठी त्याने ते केलं होतं असंही नाही. त्याला ते मनापासून करावंसं वाटलं. त्याला कुठेतरी जाणीव होती त्या दुःखित स्त्रियांची, आणि म्हणून त्याला ते मनापासून करावंसं वाटलं आणि त्याने ते केलं. कुठल्याही प्रकारच्या मोबदल्याची अपेक्षा न करता अब्दुल मियां दरवर्षी येतात, कारण त्यालाही समाजामध्ये राहायचं होतं, त्यालाही विचारणारी लोक होती. म्हणून शन्नो सतत त्याला सांगत होती की कुणी भेटलं तर सांगू नका तपोवनात जातोय म्हणून, कारण तिलाही तीच भीती वाटत होती. आणि त्याने कधी असा विचार केला नाही की याच्यामुळे आपल्या व्यवसायावरती त्या गोष्टीचा परिणाम होईल. पण तो दरवर्षी त्या तपोवनातील स्त्रिया, मुलीबाळी यांच्या चेहऱ्यावरती आनंद देण्यासाठी जात होता. आणि त्या स्त्रिया सुद्धा, त्या मुलीबाळी सुद्धा त्याच्या येण्याकडे डोळे लावून बसायच्या. डोळे लावून बसायच्या म्हणजे त्यांची वाट बघत बसायच्या. आणि अब्दुल मियांचं हे जे काही कार्य होतं हे खरंच वाखाणण्याजोगं होतं, खरंच प्रशंसा करण्याच्या लायक असं कार्य होतं. आणि म्हणूनच ते म्हणतायत की ही मानव सेवा जी आहे ती खरोखर फार फार मोठी आहे, अनमोल आहे, ज्याचं मोल केलं जाऊ शकत नाही, ज्याची किंमत ठरवली जाऊ शकत नाही, इतकं हे मोलाचं काम आहे. तेव्हा त्या सत्काराचा स्वीकार अब्दुल मियांनी पुढे येऊन करावा एवढी विनंती दाजी साहेबांनी केली. पुढे बघूया. अब्दुल स्टेजवर चढला. दाजी साहेबांनी फुलांचा गुच्छ आणि तपोवनातील लोकांनी तयार केलेली सुंदर फुलदाणी त्याला दिली. टाळ्यांचा कडकडाट झाला. अब्दुल अतिशय भारावून गेला. त्याने चटकन दाजी साहेबांच्या पायांना स्पर्श केला. बराच उशीर झाला होता. अमरावतीहून आलेली निमंत्रित मंडळी मोटारीतून जाणार होती. दाजी साहेबांनी अब्दुलला त्यात बसवले. मोटार धावत होती. अब्दुल विचार करत होता, आज शन्नोला आणायला हवे होते. तिचा गुस्सा तरी कमी झाला असता. आकाशात अष्टमीचा चंद्र हसत होता. आकाश मेघरहित निळ्या नितळाईनं नटले होते. वातावरण अंतर्बाह्य प्रसन्न वाटत होते. अंबादेवीच्या चौकात मोटार थांबली. अब्दुल खाली उतरला. घरी आला. अब्दुल येताच शन्नू उठली. थाळीत चपाती आणि वांग्याची भाजी घेऊन
तिने थाळी अब्दुल समोर ठेवली. अब्दुल एखाद्या अपराध्यासारखा मान खाली घालून जेवू लागला. बघा की आता अब्दुलचा सत्कार करण्याचं तर ठरलेलंच होतं. त्याप्रमाणे दाजीसाहेबांनी त्याला स्टेजवरती बोलवून घेतलं. अब्दुल स्टेजवरती चढला आणि दाजीसाहेबांनी त्याला सन्मानाखात एक फुलांचा गुच्छ आणि तपोवनातील लोकांनी तयार केलेली एक सुंदर अशी फुलदाणी, एक सुंदर फुलदाणी त्याला दिली. फुलदाणी म्हणजे फ्लॉवरपॉट, जो त्यांनी स्वतःच्या हातांनी तयार केलेला होता. ती फुलदाणी त्यांनी त्याला दिली आणि टाळ्यांचा कडकडाट झाला. अगदी जोरात टाळ्या वाजायला लागल्या. कारण स्त्रियांना सुद्धा त्या गोष्टीचा अभिमान वाटत होता. ज्या कुष्ठरोगी महिला होत्या किंवा तपोवनातील जी काही लोक होती, त्या लोकांना खरोखरच अब्दुलचा अतिशय अभिमान वाटत होता. आणि म्हणून सगळीकडे अगदी सगळा तिथला जो परिसर आहे तो टाळ्यांच्या कडकडाटांनी अगदी गजबजून गेलेला होता. अब्दुल अतिशय भारावून गेला म्हणजे प्रभावित झाला होता की त्याने इतका तो प्रभावित झाला की त्याला काय करावं काही सुचत नव्हतं. की सुरुवातीला जसं आपण म्हटलं की त्याला या गोष्टीची कल्पनाच नव्हती. अतिशय सात्विक, अतिशय शालीन आणि साधा मनुष्य, ज्याने या गोष्टीची कधीही अपेक्षा केली नव्हती, त्याला हे सगळं बघून तो प्रभावित झाला, तो भारावून गेला आणि त्याने चटकन दाजीसाहेबांचे पाय धरले, त्यांच्या पायांना स्पर्श केला. अगदी त्याच्या डोळ्यात पाणी आलं की एवढ्या मोठ्या माणसाकडून माझा सत्कार होतोय. कार्यक्रमाला बराचसा उशीर झालेला होता, रात्र झालेली होती आणि अमरावतीहून आलेली जी मंडळी आहे, ज्यांना निमंत्रण दिलेलं होतं, ती मंडळी मोटारीतून जाणार होती. आणि मग दाजीसाहेबांनी अब्दुलला त्यात बसवलं. त्यांच्यापैकी एकाच्या मोटारीमध्ये त्याला बसवलं आणि त्याला त्याच्या घरापर्यंत पोहोचवण्यासाठी सांगितलं. मोटार धावत होती आणि अब्दुल विचार करत होता. अब्दुलला वाटत होतं की आज शन्नूला आणायला पाहिजे होतं. ती सतत मला जे काही बोलत राहते ना, तर आज हे तिनं जे काही बघितलं असतं तर अब्दुलला मनापासून वाटत होतं की शन्नूला आज आणायला पाहिजे होतं. किमान तिचा गुस्सा म्हणजे राग, तिचा राग तरी तेवढाच कमी झाला असता हे सगळं बघून, की खरंच मी तपोवनामध्ये येतोय, कशासाठी येतोय हे तिला कळलं असतं, हे तिला समजलं असतं. आणि मग तिनं मला तपोवनात येण्यापासून परत कधीही अडवलं नसतं, असा कुठेतरी त्याच्या मनामध्ये विचार येत होता. आकाशात अष्टमीचा चंद्र हसत होता. अष्टमीचा चंद्र हसत होता म्हणजे काय, तर शुक्ल पक्षातील चंद्राची 8वी कला, त्याला अष्टमीचा चंद्र असं म्हटलं जातं. तर अष्टमीचा चंद्र दिसत होता आणि त्यालाही मनापासून आनंद वाटत होता. आकाश मेघरहित निळ्या नितळाईनं नटले होते. मेघरहित ढगांशिवाय, म्हणजे ढग वगैरे काही दाटून आलेलं नव्हतं. अतिशय स्वच्छ आकाश होतं, निळ्या नितळाईनं नटलेलं होतं. निळशार असं, नितळाई म्हणजे स्वच्छ, निळं आकाश, निरभ्र आकाश, स्वच्छ आकाश दिसत होतं. आणि त्याचप्रमाणे त्याचं मनही झालेलं होतं. वातावरण अंतर्बाह्य प्रसन्न वाटत होते त्याला. आज आसपासचा परिसर सुद्धा, ते आकाश सुद्धा अतिशय आनंदानं आणि प्रसन्नतेनं भरलेला आहे असं वाटत होतं. तो आतून सुद्धा तेवढाच आनंदी होता, प्रसन्न होता. आणि म्हणूनच ते सांगण्यासाठीच इथे उदाहरण दिलेलं आहे की आकाशात अष्टमीचा चंद्र हसत होता आणि आकाश मेघरहित निळ्या नितळाईनं नटलेलं होतं. स्वच्छ असं ढगांशिवाय आकाश दिसत होतं. छान चांदण्या आकाशामध्ये चमकत होत्या. वातावरण प्रसन्न झालेलं होतं आणि वातावरण अंतर्बाह्य स्वच्छ होतं. म्हणजे त्यालाही मनापासून आनंद वाटत होता आणि कुठल्याही प्रकारचं किलमिश मनामध्ये नव्हतं किंवा कुठल्याही प्रकारची शंका मनामध्ये नव्हती. तो एक साधा मनुष्य होता, त्यामुळे एवढ्या छोट्याशा गोष्टीने सुद्धा
तो खूप आनंदी झालेला होता. एक प्रसन्नता त्याच्या मनामध्ये होती, समाधान त्याच्या मनामध्ये होतं. जसं निरभ्र आकाश होतं तसं त्याचं मन सुद्धा तितकंच स्वच्छ होतं. अंबादेवीच्या चौकामध्ये मोटार थांबली. तिथे एक चौक होता त्याच्या घराजवळ आणि त्या मोटारीने अब्दुलला तिथंपर्यंत सोडलं. अब्दुल तिथं उतरला, तो घरी आला आणि अब्दुल आल्यानंतर शन्नू लगेच उठली आणि थाळीत, कारण तिला माहिती होतं उशीर झालेला आहे, तो जेवलाय की नाही, त्यामुळे तिनं आपल्या नेहमीप्रमाणे उठली. थाळी म्हणजे ताटामध्ये तिनं चपाती आणि वांग्याची भाजी वाढली आणि ती थाळी, ते ताट अब्दुल समोर ठेवलं. आणि अब्दुल एखाद्या अपराध्यासारखा मान खाली घालून जेवू लागला. त्याच्या मनामध्ये प्रसन्नता तर होती, त्याला आनंदही कुठेतरी झालेला होता, पण घरी आल्यानंतर मात्र त्याला अपराध्यासारखं वाटायला लागलेलं होतं. काही गुन्हेगारासारखं त्याला वाटायला लागलं होतं. तो मान खाली घालून जेवायला लागलेला होता. जेवायला त्याने सुरुवात केलेली होती. पुढे वाचू. तू नहीं खाएगी? नहीं, जी नहीं चाहता खाने को. अनवर जेवला पण खिम्यासाठी हट्ट धरून बसला होता. अब्दुलच्या हातातला घास हातातच राहिला. एकाएकी जेवणावरची इच्छाच मरून गेली. तोंडात घास घोळू लागला. कितीदा सांगितलं हा धंदा सोडून दुसरा धंदा सुरू करा, पण शन्नूचे पुढचे बोलणे अब्दुलने ऐकलेच नाही. तो चटकन उठला, हात धुवून अनवरच्या शेजारी येऊन पडला. शन्नूचे बोलणे, त्यातला शब्द त्याला पाठ होता. कितीदा तरी तेच बोलून झाले होते. नवीन धंदा, भांडवल नको, कुठून आणणार? तो थोडासा जोराने पण शन्नूला ऐकायला जाईल अशा आवाजात बोलला. पण भांडवलापेक्षाही त्याला अब्बाजानपासून चालत आलेला हा बांगड्यांचा धंदा सोडवत नव्हता. बघा, तिने जेवायला वाढलेलं होतं, तो जेवायला बसला. अगदी त्याची इच्छा नव्हती जेवण्याची, पण तरीही तो ताटावर बसला होता आणि त्याने शन्नूला विचारलं की तू जेवली नाहीस, तू जेवणार नाहीयेस का? तेव्हा ती म्हणाली की मन नाहीये माझा आज जेवायचं. आणि त्याने पुढचा प्रश्न लगेच विचारला की अनवर जेवला का? मुलाची चौकशी केली. ती म्हणाली की हो, तो जेवला, पण तो खिम्यासाठी हट्ट धरून बसला होता. त्याला जेवायला खिमा हवा होता आणि म्हणून तो खिम्यासाठी हट्ट धरून बसला होता, पण तरीही कशी तरी समजूत काढून त्याला मी जेवायला घातलेलं आहे आणि तो जेवलेला होता. हे ऐकत असताना अब्दुलच्या हातातला घास, कारण त्याला कुठेतरी मनापासून हेही वाटत होतं की अत्यंत गरिबीतून दिवस चाललेले आहेत. आपण जर पत्नीची इच्छा पूर्ण करू शकत नाहीये, आपण मुलाची इच्छा पूर्ण करू शकत नाहीये, आणि म्हणून त्याचा घास, तो हातातला घास हातातच राहिला आणि एकाएकी त्याची जेवणावरची इच्छाच उडून गेली होती. एक जो तोंडातला घास होता तो तोंडातच तो घोळायला लागलेला होता. तो तोंडातच फिरत राहिलेला होता. त्याची जेवणाची इच्छा निघून गेलेली होती. तो जेवला नाही आणि शन्नूला मात्र हे लक्षात आलेलं नव्हतं आणि शन्नूने आपली नेहमीप्रमाणे बडबड सुरू केली आणि ती म्हणायला लागली की कितीदा तरी सांगितलं की हा धंदा सोडून दुसरा धंदा सुरू करा, पण शन्नूचं बोलणं अब्दुलनं यावेळेस ऐकलंच नाही. तो तिथून उठला, जेवणाच्या ताटावरून तो पटकन उठला आणि हात धुवून अनवरच्या शेजारी जाऊन तो पडला. शन्नूचं बोलणं चालूच होतं. ती त्याला बोलतच होती, ती नेहमीप्रमाणे त्याला बोलत होती आणि त्यातला शब्द त्याला पाठ झालेला होता. माहिती होतं त्याला की ती काय बोलणार आहे, कारण तो तपोवनातून आलेला होता, तो शांत बसलेला होता, तो जेवत नव्हता. शन्नूला कुठेतरी वाटलं की काहीतरी आपण सांगावं. जी ती नेहमीच सांगत होती की जाऊ नका तपोवनामध्ये, आपला जो धंदा आहे तो धंदा आपण करूया, हा व्यवसाय आपण करूया किंवा नवीन धंदा आपण सुरू करू, असं तिने त्याला सांगायला सुरुवात केली होती. आणि तिचे ते जे काही डायलॉग आहेत हे सतत बोलून झालेले होते. कितीदा तरी तेच ती बोलत होती आणि त्यामुळे त्याला ते पाठ झालेलं होतं आणि म्हणून त्याला थोडासा राग आला आणि तो रागातच उठला. पण तो शन्नूवरती चिडला नाही, केकसला नाही. तो अनवरच्या शेजारी जाऊन पडला आणि तिला ऐकू येईल
एवढ्या आवाजामध्ये तो बोलला की नवीन धंदा, नवीन धंदा, पण भांडवल कुठून येणार नवीन धंद्यासाठी? परिस्थितीनं पिचलेला होता, गरीब होता आणि अशातच मनाची अवस्था त्याची काही वेगळीच झालेली होती. तपोवनातून आला, तपोवनात होता तोपर्यंत तो आनंदी होता, पण घरी आला, घरी येता क्षणी त्याची ही जी अवस्था आहे ती एकदम बदलून गेलेली होती. तो अतिशय शांत झाला होता, मनातल्या मनात कुडत होता, काहीतरी त्याच्या मनामध्ये चाललेलं होतं, पण शन्नू मात्र ते काही ओळखू शकली नव्हती. आणि तो आतल्या आतच असा गुदमरून गेलेला होता. आणि मग कुठेतरी तो उद्रेक झाला, म्हणून तो शन्नूवरती थोडासा रागावून आणि थोडा मोठ्या आवाजामध्ये तो बोलला की नवीन धंदा, नवीन धंदा नेहमीच तू म्हणत राहतेस, पण नवीन धंदा सुरू करण्यासाठी लागणारी जी रक्कम आहे, म्हणजे भांडवल, कॅपिटल अमाऊंट, ते भांडवल आपण कुठून आणायचं? आणि हे भांडवल हे सतत म्हणजे नवीन धंदा चालू करायचा ही काही तोंडची गोष्ट नव्हती, कारण त्याच्यासाठी पैसा उभा करणं जास्त महत्त्वाचं होतं. पण त्याही पेक्षा, त्या भांडवलापेक्षा सुद्धा त्याला महत्त्वाचे वाटत होतं ते त्याच्या अब्बाजांपासून, म्हणजे त्यांच्या वडिलांपासून, अब्दुलच्या वडिलांपासून चालत आलेला हा जो धंदा आहे, हा जो बांगड्यांचा व्यवसाय आहे, तो त्याला सोडवत नव्हता. हा पूर्वापार चालत आलेला, कारण कुठेतरी वडिलांशी भावनिक नातं जुळलेलं होतं. माझ्या वडिलांनी हेच केलेलं आहे आणि याच्यातूनच त्यांनी पुढे ते गेलेले आहेत आणि त्यांचा हा धंदा, मग त्या भावनिक नात्यामुळे त्याला हा धंदा सोडवत नव्हता की आपल्या वडिलांपासून चालत आलेली ही जी काही गोष्ट आहे ती कशाला आपण सोडा, जे आहे त्याच्यामध्ये आपण सुखी आहोत, असं कुठंतरी त्याचं मानणं होतं. पण शन्नूला मात्र ते पटत नव्हतं. प्रगती करावी, कारण प्रत्येक स्त्रीला वाटत असते की आपल्या पतीने जास्त कमवावं, प्रगती करावी, कारण आपल्याकडे या सगळ्या गोष्टी सुखसोयी असाव्यात असं वाटत होतं, तिलाही वाटत होतं. आणि त्यामुळे ती तिच्या जागी योग्य होती. एक सांसारिक स्त्री म्हणून ती तिच्या जागी योग्य होती आणि अब्दुल त्याच्या जागी योग्य होता, कारण अब्दुलला आपल्या वडिलांपासून सुरू चालत आलेला हा जो काही धंदा आहे, व्यवसाय आहे, तो मात्र सोडवत नव्हता. नवीन धंदा करण्यासाठी भांडवलाची तर आवश्यकता होतीच, पण एक भावनिक नातं या व्यवसायाशी त्याचं जोडलं गेलेलं होतं आणि म्हणून त्याला तो धंदा सोडवत नव्हता. पुढे पाहू. नवरात्र संपले होते, त्यात धंदा चांगला झाला. लोक आता दिवाळीच्या तयारीला लागले होते. रघुभैयाने दुकानाला रंग देण्याचं काम काढलं होतं. अब्दुल दुकानावर आला, त्याचा चेहरा उदास दिसत होता. रघुभैयाने त्याला आवाज दिला, क्यों, आज दुकान नहीं खोलता? नाही रघुभैया, हे तपोवनच आता दाजीसाहेबांच्या हाती राहिलं नाही हे कळलं तेव्हापासून मन नाही लागत धंदा करायला. आता तपोवनाचं काय होईल रघुभैया? केवढी मोठी वसाहत, किती रोगी, आता त्यांची कशी काळजी घेतली जाईल रे? आणि आयुष्याचं मोल देऊन तन मन धनानं फुलवलेली ती कर्मभूमी सोडण्याच्या कल्पनेनं दाजीसाहेबांना काय वाटलं असेल बरं? अब्दुल विलक्षण हळवा झाला. जेव्हापासून तो तपोवनातून आलेला होता तेव्हापासून त्याच्या मनामध्ये कुठेतरी रुखरुख लागलेली होती, हुरहुर लागलेली होती. तो का नाराज होता, तो असं का वागत होता, त्याचं कारण इथे आहे बघा. की आता नवरात्र संपलेलं होतं, त्यात धंदा चांगला झाला होता. लोक आता दिवाळीच्या तयारीला लागले होते, कारण नवरात्र संपल्यानंतर दसरा झाला की दिवाळीची तयारी लगेच सुरू होते. लोक दिवाळीच्या तयारीला लागलेले होते, आता तो सण येईल म्हणून. आणि रघुभैयानं सुद्धा, म्हणजे त्याच्याच शेजारी असलेला हा जो दुसरा बांगडीवाला आहे त्याचाही बांगड्यांचाच व्यवसाय होता, तर त्यानंही आता दुकानाला रंग देण्याचं काम सुरू केलेलं होतं. कारण दिवाळीत आपण स्वच्छता करतो, घराला रंगरंगोटी करतो, रोषणाई करतो, आणि त्याप्रमाणे रघुभैया सुद्धा त्यानं रंग देण्याचं काम काढलेलं होतं. अब्दुल त्याच्या दुकानावरती आला, पण आता मात्र तो उदास दिसत होता, त्याचा चेहरा उदास दिसत होता. आणि रघुभैयाने त्याला विचारलं, आवाज दिला, क्यों आज दुकान नाही खोलता, आज तुला दुकान उघडायचं नाहीये का? तेव्हा मात्र अब्दुलनं आपल्या मनातली गोष्ट रघुला सांगितली की नाही रघुभैया, हे तपोवनच आता दाजीसाहेबांच्या हाती राहिलं नाही हे कळलं तेव्हापासून
मन लागत नाही धंदा करायला. कारण हा विचार कुठेतरी त्याच्या मनाला शिवून जात होता. हा विचार कुठेतरी त्याला खात होता की आता दाजी साहेबांच्या हाती हे तपोवन राहिलेलं नव्हतं. त्यांनी दुसऱ्यांच्या हाती ते सोपवलेलं होतं. जितक्या आपुलकीने ते या स्त्रियांची, महिलांची काळजी घेत होते, त्यांच्यासाठी जी समाजसेवा त्यांनी सुरू केलेली होती ती आता कशी होणार आहे, कोण करणार आहे. कदाचित दाजी साहेबांच्या वयाचा प्रश्न असेल किंवा त्यांना थोडंसं ते अवघड जात असेल म्हणून दाजी साहेबांनी ते दुसऱ्यांच्या हाती सोपवून दिलेलं असेल. आणि ही गोष्ट त्याला सतत खात होती की आता दाजी साहेबांनीच हे त्यांच्या हाती राहिलं नाही तपोवन, तर आता मात्र तेव्हापासून ते जेव्हापासून मला कळलंय तेव्हापासून माझं मन काही धंद्यामध्ये लागत नाही, धंदा करायलाच नको वाटते. का? कारण अब्दुलला मनस्वी आनंद मिळत होता तो तपोवनामध्ये. त्याचं समाधान होतं तपोवन म्हणजे. कारण त्या दुःखित महिलांच्या चेहऱ्यावरचा आनंद म्हणजे अब्दुलचं समाधान होतं. हा व्यवसाय करण्यापाठीमागे त्याचा उद्देशही तो होता की मी 4 बांगड्या भरल्यानंतर त्या स्त्रियांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे तो लाख पटीचा होता, तो लाख मोलाचा होता. आणि हे कुठंतरी त्याला लागलेलं होतं. त्या गोष्टीचं दुःख वाटत होतं की आता दाजी साहेबांच्या ते हाती राहिलेलं नाही. दाजी साहेब होते तोपर्यंत मी तिथे जात होतो, आता मी तिथे जाऊ शकेन का? त्या स्त्रियांच्या चेहऱ्यावरचा आनंद मी बघू शकेन का? किंवा मी त्यांना बांगड्या भरून आनंद देऊ शकेल का? ही गोष्ट त्याच्या मनाला खात होती. आणि पुढे जाऊन तो हाही विचार करायला लागलेला होता की आता तिथल्या महिलांचं काय होणार आहे, त्यांच्याप्रमाणे कोण त्यांची सेवा करणार आहे, किती रोगी आहेत, आता त्यांची काळजी कशी घेतली जाईल. केवढी मोठी वसाहत आहे, केवढी मोठी कॉलनी आहे ती कुष्ठरोग्यांसाठी निर्माण केलेली. दाजीसाहेब एकटे सगळे हे सांभाळत होते, प्रत्येकाची अगदी आपुलकीनं चौकशी करत होते, वैयक्तिकरित्या जाऊन प्रत्येकाला मदत करत होते. अशा पद्धतीनं आता त्यांची सेवा होईल का? म्हणजे त्याला वाईट वाटत होतं की त्याला तिथे जाता येणार नाही, ही गोष्ट होती. पण कुठेतरी त्या रोगी महिलांचं आता काय होणार आहे, त्यांची सेवा कोण करणार, त्यांची काळजी कोण करणार. किती साधा आणि प्रामाणिक असा मनुष्य होता हा अब्दुल की आणि आयुष्याचं मोल देऊन तन मन धनानं फुलवलेली ती कर्मभूमी सोडण्याच्या कल्पनेनं दाजीसाहेबांना काय वाटलं असेल बरं. अब्दुल विलक्षण हळवा झाला की आयुष्याचं मोल, सगळं आयुष्य तन मन धन दिलेलं होतं ती कर्मभूमी उभारण्यासाठी. ही फुलवलेली जी बाग आहे आनंदाची, चैतन्याची, या कुष्ठरोगी महिलांच्या आयुष्यात आनंद देण्याची, ही जी काही बहार आहे किंवा हे जे काही आनंदाचं वातावरण दाजीसाहेबांनी निर्माण केलेलं होतं, जी कर्मभूमी ज्या ठिकाणी आपण आपलं कार्य करतो ती कर्मभूमी, आणि त्या कर्मभूमीमध्ये म्हणजे त्यांनी आपले प्राणपणाला लावून, त्यांनी आपलं तन मन धन सर्वस्व अर्पून ही वसाहत कुष्ठरोगी महिलांसाठी निर्माण केलेली होती, उभारलेली होती. आणि ही वसाहत सोडताना किंवा या तपोवनातून बाहेर पडताना आता दाजी साहेबांना काय वाटलं असेल बरं की जिथे मी हा आनंद पाहत होतो, मी हा आनंद अनुभवत होतो, आज तिथेच तीच जागा मला सोडावी लागते. काही कारण त्याच्या पाठीमागचं असू शकेल. आणि त्यामुळे अब्दुल विलक्षण असा हळवा झालेला होता. कुठेतरी त्याच्या मनाला ती गोष्ट खटकली होती. त्याचं मन अतिशय कोमल झालेलं होतं आणि त्याला वाईट वाटत होते त्या गोष्टीचं. कारण तो फक्त बांगड्या भरायला जात होता तरी तो इतका हळवा झालेला होता. पण दाजी साहेबांची तर ती कर्मभूमी होती. दाजी साहेबांनी आपला आनंद त्याच्यामध्ये शोधलेला होता. ती उभारण्यासाठी त्यांनी आपलं सगळं आयुष्य वाहिलेलं होतं. आणि अशी कर्मभूमी सोडताना, अशा रोगी महिलांना सोडताना, मुलीबाळींना सोडताना, ते तपोवन सोडताना त्यांची किती अवस्था बिकट झाली असेल बघा. असा विचार करणारी लोक फार थोडी असतात समाजामध्ये, फार थोडी. कारण मध्यंतरीच मी एक तुम्ही आता बातम्या पाहत नाही तुम्हाला माहिती, पण बातमी पाहिल्यानंतर या गोष्टी सगळ्या तुम्हाला माहिती पडतात की एक जे डॉक्टर आहेत, पती पत्नी दाम्पत्य,
ते रस्त्यावरच्या भिकाऱ्यांना, आपल्या पुण्यातलेच आहेत ते, आणि रस्त्यावरच्या भिकाऱ्यांना की ते मोफत सेवा करतात आणि या कोरोनाच्या परिस्थितीमध्ये सुद्धा त्यांची ते सेवा करतायत, त्यांची तपासणी करतायत, त्यांना मोफत मलमपट्टी करतात, त्यांना औषधोपचार करतात आणि हे फार मोठी गोष्ट आहे आणि त्याच्याबद्दल त्यांना काही पैसे वगैरे त्यांच्याकडून ते अजिबात घेत नाहीत. ते जे डॉक्टर आहेत अत्यंत प्रामाणिक, कारण त्यांनीही फार कष्टातून दिवस काढलेले होते आणि पत्नीची सुद्धा त्यांना चांगलीच साथ लाभली. त्यामुळे त्यांचं क्लिनिकही आहे पुण्यामध्ये, पण क्लिनिक पत्नी कधीतरी सांभाळते आणि ते मात्र देवळाच्या बाहेर असणारे जे भिक्षेकरी वर्ग आहे त्या भिक्षेकरी वर्गांच्या सेवेसाठी ते तिथे जातात. लोकांनी त्यांना वेड्यात काढलं, लोकांनी त्यांना त्रासही दिला, पण तरीही, कारण ते म्हणतात की माझं आयुष्य घडवण्यासाठी यांच्यापैकीच एका भिक्षेकरीने माझं आयुष्य घडवलं, त्यांच्यामुळेच मी पुढे विचार करू शकलो, नाहीतर डोक्यामध्ये फार वेगवेगळे विचार यायला लागलेले होते, नकारात्मक गोष्टी यायला लागलेल्या होत्या. पण त्यांनी जे मला सांगितलं, त्यांनी जे मला शिकवलं, कारण जो भिक्षेकरी त्यांच्या आयुष्यामध्ये आला तो एकेकाळी फार श्रीमंत व्यक्ती होता आणि त्याने त्याच्या मुलांनीच त्याचं म्हणजे त्याला घरातून बाहेर काढलेलं होतं. असं काहीसं म्हणजे ही सत्य घटना आहे, ती घडली आणि तो रस्त्यावरती ती व्यक्ती भिक्षेकरी जी आहे ती भीक मागत बसली असताना हे ज्यावेळेस डॉक्टर त्यांना भेटले तेव्हा त्या डॉक्टरांनी त्यांना, त्या भिक्षेकऱ्यांनी त्यांना ही सगळी गोष्ट सांगितली की ते जे मदत करत होते आणि त्यातून त्यांना एक ऊर्जा मिळाली, त्यातून त्यांना एक उर्मी मिळाली आणि आज ते सगळ्या भिक्षेकरी वर्गासाठी ते देवळाच्या बाहेर जातात, पाहतात, जे भिक्षेकरी वर्ग आहेत त्यांच्यासाठी मोफत औषधोपचार करतात, कुठल्याही प्रकारचा मोबदला न घेता. बघा मित्रांनो, आपण समाजात राहतो म्हणजे समाजाचं काहीतरी देणं लागतो. नक्कीच आपल्याला समाजातल्या या अशा वर्गासाठी काहीतरी केलं पाहिजे आहे आणि अब्दुलही तेच करत होता. हे करणं अतिशय महत्त्वाचं आहे. पुढचा भाग आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहूया. तोपर्यंत धन्यवाद.